आणखी एक सेकंड राऊंडची मॅच आपल्याला भेटेल येते. थर्ड राऊंडची मॅच आहे. एका बाजूने रायते संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट जोवेली भोज संघाला पाय मिळाला. आपण पाहिलं ओम कोंडेश्वर भोज क्वालिफायर राऊंडला भोज संघ दाखल झालाय. हरेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. लेफ्ट आर्म पेसर आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता समोर डावखुरे हाताचे बॅटर आहेत. कशी गोलंदाजी करतील हा प्रश्न महत्वाचा आहे. करण धुळे आणि विवेक गायकवाड ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. पहिलाच बॉल फुल टॉस होता. ड्रीप जरूर झाला फलंदाजाच्या दिशेने, परंतु फुल टॉस वरती करण धुळे चुकणार नाहीयेत. फुल टॉस वसूल केलाय. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय सिक्सर. पहिला बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज हरेश यांचा. तिथे चूक झाली. मार्जिन ऑफ एरर खूप कमी असतो. यावेळेस मात्र बॉल हवेत फसवलाय. यावेळेस आपण पाहिलं तर करण धुळे यांना स्लिप झाले क्षेत्ररक्षक ऐन वेळी, आणि असं म्हणतात ना तकदीर मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. स्लिप झाला क्षेत्ररक्षक. खूप मोठी संधी होती. करण धुळे जीवनदान मिळालंय. बॅटचं चुंबन घेत आहेत. माहिती आहे हे जीवनदान किती महत्वाचं आहे. क्रुशियल मॅच मध्ये क्षेत्ररक्षक स्लिप झाले. गोलंदाज देखील निराश आहेत. 8 धावा धावपलकावरती. यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस आहे आणि फुल टॉस वरती फुल टोल फ्लॅट सिक्सर. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये षटकार ठोकलाय. चौदा धावा धावपलकावरती. हरेश बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. झेल सुटलाय. यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस आहे. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि नो बॉल वरती आलाय सिक्सर. 7 धावा मिळतील. एकवीस धावा धावपलकावरती आहेत. 21 जीवनदान तर मिळाले. बॉलिंग ट्रॅक वरती हरेश आहेत. हा देखील लोअर फुल टॉस होता. खूप दूरवरती. या स्पर्धेतील सर्वात लांब लचक. दूरच दूर लांबच लांब या बॉलला पाठवले. आणखी एक षटकार.
27 धावा धावफलकावरती आहेत 27. शेवटचा बॉल चांगला पाहायला मिळाला. आपण पाहिलं बीट केलं करण धुळेला. डॉट बॉल आलाय शेवटचा आणि धावफलकावरती धावा. एक बॉल बाकी आहे. 27 धावा धावफलकावरती 27. धावा धावफलकावरती आहेत 27. आणखीन एक फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. ठोकलाय आणखी एक सिक्सर. षटकारांचा पाऊस पडलाय या षटकामध्ये. आपण पाहतो तब्बल 5 षटकार आलेले आपण पाहिलेत. एकूण धावफलकावरती धावा आहेत 33. मयुरेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. सेकंड ओव्हर साठी 33 धावा धावफलकावरती आहेत. चांगला बॉल आपण पाहतोय. फटका देखील तितकाच चांगला आहे. लॉंग ऑन रिझनला बॉलला खेळत एक धावा अर्जित होईल. ऑन ड्राईव्ह तुम्ही पाहताय. 34 धावा धावफलकावरती आहेत 34. डाऊन दी लेग व्हाईट बॉल. अमांतर धाव मिळेल. अमांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 35. ज्यावेळेस आपण पाहतोय इथे एक चांगला झेल पाहायला मिळाला. विकेट किपरच्या माध्यमातून करण धुळे यांची खेळी आली आहे संपुष्टात. विकेट फलंदाज बाद. वैयक्तिक 32 धावांची खेळी याही मॅच मध्ये करण धुळे यांनी केली आहे. 6 बॉल मध्ये 32 धावा बनवल्यात. कमालीची इनिंग पाहायला मिळाली करण धुळे यांच्या माध्यमातून. प्ले अँड मिस. व्हाईट बॉल कॉल केलाय पंचांनी. अमांतर धाव आपण पाहतोय मिळेल. अमांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 36. गोलंदाज मयुरेश बॉलिंग ट्रॅक वरती. कमालीचा फटका आहे. माही
मार रहा है, महेंद्र धुळे यांच्या बॅटमधून आला षटकार. 42 धावा धावफलकावरती. महेंद्र धुळे देखील लय पकडत आहेत. स्वीट शीट कमालीचा फटका आपण पाहतोय. महेंद्र धुळे यांच्या बॅट मधून बॉलला पाठवलंय थर्मॅन रिझनला सीमारेषच्या पलीकडे. आणखी एक चौकार. पंचेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 46 धावा माफ करा धावफलकावरती आहेत. 46. एक क्या शॉट आहे भाई. कमालीचा फटका आपण पाहतोय. अद्भुत फटका आहे महेंद्र धुळे यांचा. षटकार 6 धावा. बावन्न धावा धावफलकावरती. जोवेली संघ 50 अप झालाय. 52. 52 धावा धावफलकावरती आहेत. एज लागले आपण पाहतोय. बॉल ट्रॅव्हल होतोय खूप वेगाने. तीन धावा इथे देखील पूर्ण झाल्या. 3 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 55 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 55 धाव्यांपर्यंत मजल मारली आहे जोवेली संघाने. ज्यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता. एक धाव लेग बाईटच्या माध्यमातून आहे. 56 धावा धावफलकावरती. 56. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. बनतील दर्शक. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. अगदी आपण पाहतोय कबर रिझनला षटकार आलाय. फलंदाज विवेक गायकवाड यांच्या बॅट मधून. बासष्ट धावा धावफलकावरती आहेत. 62. ओ हो क्या बात आहे विवेक गायकवाड. आणखीन एक कमालीचा फटका. बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. सिक्सर. 68. 68 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचे मॅच आणि हाय स्कोरिंग मॅच होताना पाहायला मिळते. 68 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र फाईन क्षेत्रामध्ये बॉलला खेळलेत विवेक गायकवाड. खूप वेगानं पहिली धाव पूर्ण केली आहे आणि एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 69. 69. सत्तर धावा धावफलकावरती. बाईकची सिंगल ऍडेड झाली. स्कोर मध्ये 70 धावा धावफलकावरती आहेत.
दोन्ही बॅटर एकाच एंडला. विवेक गायकवाड इंटरेस्टेड नव्हते. एकाहत्तर धावा धावफलकावरती आहेत. 72 धाव्यांचं लक्ष रायते संघासमोर असेल. 18 बॉल मध्ये 72 बनवायचे आहेत रायते संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. आणि पुन्हा एकदा आपण जातोय राहुलजी चव्हाण यांच्याकडे. जसं खेळाचं द्वितीय सत्र सुरू होईल मायक्रोफोनवरती ते आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. बहात्तर धावांचं टार्गेट या बॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पंचाचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला पुन्हा एकदा भरपूर साऱ्या शुभेच्छा. स्ट्रायकिंग केल्यावरती निलेश तर त्याच्या साथीनं तेजस बोरकुटे, गोरदास केडी. करेंचा पहिला बॉल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. आणि त्याच एका धाब्याच्या साथीनं संघाचा अकाउंट ओपन. ऑन साइडला खेळलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये शून्यावरती बाद झाला होता निलेश. आणि आता हॅरी सरांची अनोखी अदा तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. डान्सिंग अंपायर आहेत पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण त्यांची तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटच्या टू एंडला चेंडू स्पर्श होतो. एक सिंगल धाव इथे मिळते. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. दरबान एका धावेच्या साथीने धाव फलक पुढे सरकेल. 8 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. केडी फुलटॉस होता. चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये.
आणि आता परतावा लागेल तेजसला. फर्दस बाद. हरीश. डाऊन साईडला स्वीप केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये सचिन. त्यांना बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हा षटकार आलाय. षटकाराच्या साथीने धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मुख्य व्यासपीठावरती बाबेजी म्हात्रे साहेब त्यांचाही शुभागमन झाले. वेलकम. त्यांच्याच पिताश्रीच्या नावाने एक मोठी स्पर्धा आम्ही देखील घेऊन येतोय. स्वर्गीय केशव म्हात्रे स्मृती चषक. ही स्पर्धा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एक डाऊन साईडला घेण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. हरेशच्या वाट पद्धत येतोय. षटकार. करण मुळेवरती आक्रमण चढवण्याची ज्या प्रकारची सुरुवात करणने केली ती सुरुवात आता मैदानाच्या आतमध्ये हरेश देखील करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आले आणि धावफलक आता भरपूर वेगाने पुढे सरकत असताना आता परत टीमची टोटल धावसंख्या 20 धावा. यावेळेस देखील पंचाकडे पाहिलं होतं आशाभूत नजरेनं. यस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. यस अनोखी अदा हॅरी सरांची तुम्हाला आता पाहायला मिळेल आणि पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईट आहे आणि त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हर. या बल्ला देखील अडबा बाटण्या खेळण्याचा प्रयत्न फसतोय. दरम्यान लेगबाच्या स्वरूपात एक सिंगल ऍड करण्यात येईल. हॅरी सरांची अनोखी अदा तुम्हाला पाहायला मिळेल. जसं जशी संध्याकाळ होईल तसे नक्कीच त्यांचे अनोखी स्टाईल तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक 22 धाबा. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. 22 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 50 धाबांची गरज. चला अधिकचा वेळ आता खर्च करू नका. लगेच खेळायला सुरुवात करा. अजून आपल्याला 3 सामने कव्हर करायचे. गुडदा सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 घेऊन गुडदाची मार्क पडते. महेंद्रचा पहिला बॉल आणि या मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न फसला. बॅटची हलकीशी कडा घेतली. असेलच्या मागे करण धुळेने झेल टिपला आणि आता दुसरा धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये टीम रायते संघाला. फलंदाज बाद. नवीन खेळाडू मध्ये 4 पदे मयुरेश आता दाखल होतोय. रत्न विकेट महेंद्र. विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसला. महेंद्र धुळे हसला आणि आता बॅटर मयुरेश रुसला कारण त्याला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद.
फ्रेंडशिप 11 क्रिकेट संघ मोहपाडा आपणास विनंती आहे आपण देखील येऊन थांबायचं. ऑन साइडला खेळलाय चांगला फटका बाहेर मिळतो टायमिंगच्या जोरावरती हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल चालला बाउंड लाईनच्या बाहेर दे धमाका सिक्सर. वैष्णवच्या बॅटमधून हा षटकार आला आणि 6 धावेच्या साथीने धाव फलक भरपूर वेगाने आता पुढे सरकेल. 28 धावा. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय मिड विकेटला टायमिंगच्या जोरावरती पुन्हा एकदा बॉल चालला बाउंड लाईनच्या बाहेर आणि हॅरिस रनची अनोखी आता तुम्हाला पाहायला मिळते. याचसाठी तर ओळखले जातात विरामाची खरकर मॅम फ्रॉम कांबा. मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता डीप मध्ये खेळाडू आहे सचिन. एक सिंगल एकवटली दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न झालाय परंतु राजेश सरांचा इशारा पोहोचतोय नो डाऊट. दोन धाबा इथे देखील एकवटल्या गेल्या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 36 धावा जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा जो मार्गस्थ आहे षटकातून काही चेंडूचा खेळ शिल्लक टार्गेटचा विचार केला तर 73 धावा इथे मात्र चेस करायच्या होत्या. 72 धावा चेस करायच्या होत्या. या वेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फर्स्ट पंचाकडे पाहिलं होतं अशा पद्धतीने की हा चेंडू वाईट असा वापरतो असं नाहीये. दरम्यान षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झालं आणि 2 षटकाच्या अंती टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड आतापर्यंत 36 धावा. सहा चेंडूचा खेळ आता शिल्लक जिंकण्याकरिता 36 धावांची गरज. 6 चेंडू आता बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील बॅट्समन निलेशला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता प्रॉपर बॅट वरती नव्हता. एक चक्की सिंगल येते मेथी आहे सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे जिंकण्याकरिता 35 धावांची गरज या मॅच मध्ये. 5 बॉलवरती 5 षटकार जरी मारले तरी देखील 30 धावा वसूल करू शकतात. अजून एक मोठा फटका खेळलाय यावेळेस पात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. पंच आमच्याकडे इशारा करतात षटकार. वैष्णवच्या बॅटमधून हा षटकार आलाय. धावफलक आता भरपूर वेगाने पुढे सरकेल. या वेळेला देखील शरीरावरती चेंडू आदळला जरूर परंतु धाव मिळेल ती सिंगल आणि सिंगलच्या स्वरूपात धावफलक आता पुढे सरकत असताना धावा. गोलंदाज विवेक
चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टायमिंगच्या जोरावरती कलात्मक स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. बॅट्समन निलेशच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक 50 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. 22 धावांची गरज. फुलटॉस होता. आता फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून गणेश जाधव पोहोचतायत. दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा एकवटण्याचा प्रयत्न होतोय. अजूनही एका चेंडूचा खेळ आता शिल्लक जिंकण्याकरिता 20 धावांची गरज. शेबट गोड करण्याचा प्रयत्न जरूर झाला बॅट्समन निलेशचा, परंतु सामना इथे जिंकल्या टीम जर्मन जोबेली संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम केजी स्पोर्ट्स रायते दूरवरचा प्रवास करून तुम्ही देखील बदलापूर नगरीमध्ये दाखल झाला. तुमचंही कौतुक आणि पुढील टुर्नामेंटसाठी तुम्हाला भरपूर सारा शुभेच्छा. चला जर्मन जोबेली टीम कॅप्टन आपण यायचं आहे आणि या मॅचचा भारत मॅच नो डाऊट